इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 23वा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा स्वाध्याय या ठिकाणी आपण पाहूयात. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का पडू लागल्या? उत्तर. पावसाळा कोरडा गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या. आ. लोक शाहू महाराजांविषयी काय बोलू लागले? उत्तर. इतका चांगला राजा मिळाला, मी आता आसमानी संकट आलं, असे लोक शाहू महाराजांविषयी बोलू लागले. ई. पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला? उत्तर. विहिरीतला गाळ काढा, विहिरी खोदा, दरबारातून लागेल तेवढा खर्च करा, असा आदेश महाराजांनी दिला. ई. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली? उत्तर. रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी शिशुसंगोपनगृह ही योजना सुरू केली. प्रश्न 2. 2-3 वाक्यात उत्तर लिहा. अ. शाहू महाराजांचा जीव वर खाली का होऊ लागला? उत्तर. दुष्काळाने थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची स्थिती हलाखीची झाली. जनावरे उपाशी राहिली, शेतकरी गाव सोडून जाऊ लागली, राने वने करपून गेली. गोरगरिबांचे असे हाल पाहून महाराजांचा जीव वर खाली होऊ लागला. आ. नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्या ठिकाणची परिस्थिती कशी होती? उत्तर. नव्या वर्षाच्या सुरुवातीला शाहू महाराजांनी भुदरगड, पन्हाळा व शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा केला. तेथील हिरवीगार राने उन्हाने करपून गेली होती. ई. महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले? उत्तर. महाराजांनी व्यापाऱ्यांना अशी विनंती केली की तुम्ही धान्याच्या किमती कमी करा. तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीत केली तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमचे नुकसान किंवा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. ई. जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोयी केल्या? उत्तर. महाराजांनी जित्राबांसाठी छावण्या उभ्या केल्या. तिथपर्यंत जनावरे आणण्याची व्यवस्था केली. त्यांना वैरण व दाना गोटा पुरवला. संस्थानाच्या मालकीच्या जंगलात गुरे चरायला मोकळीक देण्यात आली. उ. महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले? उत्तर. दुष्काळात प्रजेला धान्य आणून दिले, जनावरांना पाणी पुरवले तरी तेवढ्यावर प्रजेचे भागत नाही. बाकीच्या वस्तू विकत घ्यायला लोकांकडे पैसा नव्हता. म्हणून लोकांना पैसा मिळवून देण्यासाठी महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे ठरवले. उ. महाराजांनी शिशुसंगोपनगृह चालू करण्याचा हुकूम का दिला? उत्तर. रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका कामे करत, त्यांची पोरे बाळे झाडाखाली इकडे तिकडे फिरत, ती उपाशी राहत, रडत असे. त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
हे महाराजांनी हेरले. म्हणून या चिल्ल्या-पिल्ल्याची कामाच्या ठिकाणाजवळच व्यवस्था करण्यासाठी महाराजांनी शिशुसंगोपन गृह चालू करण्याचा हुकूम दिला. प्रश्न 3. खाली दिलेले वाक्य वाचा व पुन्हा लिहा. तलखली, अस्मानी, हाहाकार, संस्थान, जित्राब, हद्द, चिल्ली पिल्ली, छावण्या, हुकूम. प्रश्न 4. या पाठामध्ये बिनव्याजी हा शब्द आला आहे. तुम्हाला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा. उत्तर: बिनधास्त, बिनदिक्कत, गैरहजर, बेपरवा, नापसंत. प्रश्न 5. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अ. दुष्काळ, सुकाळ. आ. सुपीक, नापीक. ई. लक्ष, दुर्लक्ष. ई. तोटा, नफा. उ. स्वस्त, महाग. प्रश्न 7. खालील वाक्यातील क्रियापदे अधोरेखित करा. 1. समीरने पुरणपोळी खाल्ली. या वाक्यामध्ये क्रियापद आहे खाल्ली. 2. शाळा सुरू झाली. या वाक्यामध्ये क्रियापद आहे झाली. 3. मुलींनी टाळ्या वाजवल्या. या वाक्यामध्ये क्रियापद आहे वाजवल्या. 4. शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले. या वाक्यामध्ये क्रियापद आहे विचारले. 5. रमेशने अभ्यास केला. या वाक्यामध्ये क्रियापद आहे केला. 6. वैष्णवी सुंदर गाते. या वाक्यामध्ये क्रियापद आहे गाते. प्रश्न 8. कंसातील क्रियापदे योजून पुढील वाक्य पूर्ण करा. कंसामध्ये शब्द आहेत लागला, गेले, सोडले, करतात. तर याचं उत्तर आहे 1. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. 2. एखादे संकट आल्यावर मुंग्या एकमेकांना सावध करतात. 3. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला. धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा व लाईक करा.